नमस्कार. महासागरच्या खरी-खरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. महाराष्ट्रातील आपले उच्च पदावर विराजमान झालेले लोकप्रतिनिधी किती संकुचित आणि उथळ विचार करतात याचा प्रत्यय आज आला. आज महाराष्ट्राच्या विधानसभेचे माजी उपसभापती व कार्यकारी सभापती यांनी हा प्रयत्न आणून दिला. आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणे, उग्र भूमिका घेणे गैर नाही, पण आपल्या झिरवळ साहेबांनी एका समाजाच्या आरक्षणासाठी मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरून उडी मारली. अगदी लहान मुले खेळतात तशी उडी मारली. आपल्या मंत्रालयात कधी काळी असा प्रकार घडू शकतो याची कल्पना मंत्रालयातील उच्च पदस्थांना आली असावी. त्यामुळे त्यांनी उड्या किंवा कोलांट उड्या मारणाऱ्यांना मस्त खेळ करता यावेत, तसेच विधानसभेतील लोकांचे मनोरंजन व्हावे यासाठी तिथे संरक्षक जाळी बांधलेली आहे. त्यामुळे उडी मारली तरी यमाच्या जाळ्यात आपण सापडत नाही अशी खात्री देता येते. पण ही उडी मारली म्हणजे आपण किती बहाद्दर आहोत, आपल्या मनात अमुक एका समाजाविषयी किती तळमळ आहे हे दिसून येते आणि त्याचा फायदा आगामी विधानसभेच्या निवडणुकीत मिळू शकतो असा मनसोक्त आणि पोक्त विचार करून उड्या मारणारे झिरवळ साहेब राजकारणातही इकडे तिकडे उड्या मारण्यात पारंगत आहेत. मोठ्या साहेबांच्या तबेल्यातून उडी मारून छोट्या साहेबांच्या दिखाऊ महालात उडी मारल्यावरही आपले पद टिकाऊ नाही हे दिसून आल्यामुळे हा नवा उड्या मारू प्रयोग झिरवळ यांनी केला असावा असे आमच्या अल्पमतीला वाटते. कोणी एकेकाळी या विधानसभाचे सभापती ह.भ.प. बाळासाहेब भारदे होते. अनेक वर्ष धीर गंभीर प्रवृत्तीचे शेषराव वानखेडेही होते. सत्शील व्यक्तिमत्वाचे बाळासाहेब चौधरी होते. इतरही अनेक महनीय नेत्यांनी या पदाची शोभा वाढवली. मात्र आता झिरवळ साहेबांनी जो प्रयोग केला आहे तो न्यूटनच्या सिद्धांताला अनुसरून असला तरी म्हणजे जमिनीकडच्या गुरुत्वाकर्षणामुळे फळ झाडावरून खाली पडते पण ते जमिनीवर पडते. मात्र झिरवळ रूपी फळ 6व्या मजल्याच्या झाडावरून तर पडले पण ते जाळीत अडकले. हे जाळे कोळ्याचे नाही हे त्यांना माहित होते आणि आपणही मासा नाही हेही त्यांना माहित होते. त्यामुळे तोळा मासा विचारही न करता किंवा अतिशय गंभीर विचार करून आरक्षण या विषयाचे गांभीर्य सपशेल नष्ट केले. इंग्रजांनी एक कमिशन निर्माण करून भारतातील आरक्षणाचा मुद्दा प्रचारात आणला होता. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्याही एका समाजाला आरक्षण देण्यास विरोध केला होता. समाजातील ज्या वर्गावर वर्षानुवर्ष अन्याय झालेला असेल, ज्यांना उच्चवर्णीयांनी हीन वागणूक दिली असेल, शिक्षणावर बंदी घातली असेल आणि मंदिर प्रवेशाला विरोध केला असेल, त्यांना आणि जे असे आर्थिक दृष्ट्या कमकुवत असतील त्यांना आरक्षण द्यावे असे डॉक्टर आंबेडकरांनी प्रतिपादित केले होते. त्यावेळी महात्मा गांधीजींनी सुद्धा बाबासाहेबांना समर्थन दिले होते. अशा प्रकारे हा आरक्षणाचा विषय जवळपास 100 वर्षांपासून चर्चित असलेला आहे. भारतीय राज्यघटना तयार करताना ज्या ज्या वर्गाला आरक्षण देणे आवश्यक होते त्या वर्गाला ते आरक्षण देण्यात आले. त्यानंतर मंडल आयोगाने बऱ्याच अन्य घटकांनाही आरक्षणाचा लाभ दिला. आताही आपले शासन अतिशय विचारपूर्वक कायद्यात बसेल अशा प्रकारे आरक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी जोरदार मागणी करणे, त्याचा पाठपुरावा करणे आणि राजकीय दृष्टीने तसेच कायदेशीर दृष्टीने विचार करून युक्तिवाद करणे हे समजू शकते. पण आपल्या झिरवळ साहेबांनी जो प्रकार केला आहे तो पाहता त्यांनी जे पद सांभाळले त्या पदाचा हा अपमान आहे असे आम्हाला वाटते. आता झिरवळ साहेबांच्या मागणीला आमचा विरोध नाही हे आम्ही विशेष करून नमूद करू इच्छितो, पण त्यांनी ज्या मार्गाचा अवलंब केला त्याला आमचा घोर विरोध आहे. तेवढेच सांगून झिरवळ साहेबांना शिरसाष्टांग नमस्कार करतो. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.